उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर जायचं असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा असं विधान खासदार नरेश म्हस्केंनी केलंय। संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली आहे असा टोला देखील त्यांनी लगावला। आता उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या विनवण्या कराव्याच लागतील अशी टीका देखील म्हस्केंनी केली आहे। आपण नटसम्राट का एकच पहिला कशा नटसम्राटमध्ये आहे ना, मला घर देता का घर, अशी परिस्थिती आज उद्धव ठाकरेंवरती आलेली आहे। मला विधान परिषदेवर आमदार करता का, मला विधान परिषदेवर आमदार करता का, अशी विनवणी करण्याची वेळ केवळ संजय राऊत या माणसामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडे चर्चा करावी, आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की आम्हाला पाठिंबा द्या, संजय राऊतांनी फोन करावा, आम्ही फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवू ना काय करायचं। ज्या पद्धतीने पवार साहेबांकरता अनेक नेत्यांनी फोन केले, संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी। एकनाथ शिंदे दिलदार वृत्तीचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, पण यांनी फोन तर करावा। एक पक्षाला वाटतं की आमची जागा निवडून यावी, त्यामुळे काँग्रेस, हे बघा, काँग्रेस महाराष्ट्रातील काँग्रेसने ते निर्णय घेऊ शकणार आहेत का नाही घेऊन, त्यासाठी त्यांना दिल्लीत यावं लागेल आणि पुन्हा एकदा दिल्लीमध्ये संजय राऊत यांना नाक घासावं लागेल किंवा उद्धव ठाकरे यांना आणखी कोणाला नाक घासावं लागेल, परंतु दिल्लीच्या विनवण्या कराव्याच लागणार। शेवटी कसे आहे, समन्वयानं काही गोष्टी साध्य केल्या जातात। बघा, कल्याण महापालिकेची निवडणूक होती, आम्ही सुद्धा त्यांच्या काही लोकांशी बोललो आणि ठाण्यामध्ये सुद्धा काही दुसऱ्या लोकांशी पण आम्ही बोललो। त्यामुळे समन्वयानं प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी साध्य केल्या जातात। शेवटी पक्ष आहेत, कुठल्या पक्षाला कधी कुणाची गरज लागेल हे सांगता येत नाही, आणि त्यामुळे मला असं वाटतं की समन्वयानं काहीतरी निर्णय जर होत असेल तर आमच्यासाठी चांगलं आहे। एकनाथ शिंदेसाहेब आज राज्याचे मोठे नेते आहेत, 60 सदस्य संख्या त्यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना पक्षाची आहे, आणि काही गोष्टींमध्ये जर त्यांच्याशी चर्चा करून तुमच्या पत्रात काही पाडून घेता येत असेल तर चुकीचं काय।